नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत काळजी फेटा फ्राय. त्यासाठी आपण इथे हा काळजी फेटा घेतलेला आहे. हा मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे. आता आपण हे मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी आपण पहिला टाकणार त्याच्यामध्ये मीठ. इथे मी 1 चमचा मीठ टाकते. त्याच्यानंतर आपण टाकणार इथे अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचे हळद, दही टाकते. इथे आपण अर्धा चमचा चिकन मसाला टाकणार आहोत आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचे गरम मसाला. आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्वकडे हे व्यवस्थित लागलं जाईल. हे आता आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे अर्धा तास असंच ठेवून देणार. तर इथे आपला अर्धा तास झालेला आहे. आता आपण करायला सुरुवात करू. तर आपण इथे एक भांडं गरम करत ठेवले. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल आपल्याला पूर्णपणे गरम होऊन द्यायचं आहे. आता आपलं जे तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकणार आहोत. आता आपलं जिरं झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. जरा परतून घेऊया आपण. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा. मी ते बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. हा सुद्धा आपला चांगला असं शिजून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी 2 तमालपत्री घेतलेली आहे आणि इथे आपण 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. या खूप तिखट आहेत म्हणून फक्त 6च घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्या. तर हे बघा, इथे आपला कांदा आता शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, मी इथे 1 चमचा चिकन मसाला घेतला आहे आणि थोडंसं हिंग. आता हे आपण व्यवस्थित असं एकदा परतून घेऊया. हे आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण मॅरिनेट केलेला काळजी फेटा आपण याच्यामध्ये टाकणार. हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत. पहिलं आपण याला चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपण आधी थोडं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावरती आपण पाणी ठेवणार आहोत. तर इथे आपली 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बनवू. खूप छान वास येतोय. आणि हे बघा, आपण पाणी नाही टाकलंय तरी आता याला पाणी सुटलेलं आहे आणि आपलं आता शिजलेलं पण आहे. आता आपण याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत. मी ते खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकते. खोबरं मी भाजून घेतलेलं, अगदी थोडंसंच टाकायचं. आता हे आपण मिक्स करून घेऊया.
इथे थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा, हे आता आपल्याला पूर्ण असं ड्राय होऊन द्यायचं. जरा एक 5 मिनिट आपण फास्ट गॅसवर हे ड्राय करून घेणार. झाकण नाही ठेवलं तरी चालणार आहे. बघा, इथे आपलं पूर्ण आता ड्राय झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. तर इथे आपला गरमागरम काळजी फेटा तयार झालेला आहे. बघा, एकदम झणझणीत झालेला आहे. मिरची टाकल्यामुळे खूप छान लागतोय. हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.